Welcome to Expert with Gauri. Let's learn together. Today we learn 8th standard mathematics, 8th chapter quadrilateral constructions and types. यामधील आपण प्रॅक्टिस सेट 8.2 पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ अ रेक्टँगल ABCD such that length AB is equal to 6 cm and length BC is equal to 4.5 cm. Before solving it, we know that if all angles of a quadrilateral are right angles, then it is called a rectangle. From this definition, you know two adjacent sides, then you can construct a rectangle. ओके, आता त्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं रफ डायग्राम दाखवते, म्हणजे त्यावरनं तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल नीट कळतील. तर रेक्टँगलचे 3 गुणधर्म आहेत हे आपल्याला माहीत आहे. आता त्याला नाव देते मी ए, बी, सी आणि डी. आता यामध्ये ए बी आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेली आहे आणि बी सी जी दिलेली आहे ती 4.5 सेंटीमीटर. ओके, आता यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे, तर ऑपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता ऑपोजिट साइड म्हणजे ए डी बी सी, डी सी अँड ए बी आर द कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप. ओके, सेकंड प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल, डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे ह्याचे जे डायगोनल्स येतात ते सुद्धा एकमेकांशी एकरूप असतात. थर्ड प्रॉपर्टी, डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. म्हणजे हे जे कर्ण असतात ते एकमेकांना छेदतात. ओके, असे ह्याच्या प्रॉपर्टीज आहेत. त्याप्रमाणे आपल्याला आता हा रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्या डेफिनेशनमध्येच आपल्याला माहिती आहेत की त्याच्या सर्व जे कोण आहेत ते 90 डिग्रीचेच म्हणजेच काटकोन असतात. त्याप्रमाणे आपण आता हा डायग्राम काढूया. फर्स्ट इज ए बी आपण काढणार आहोत 6 सेंटीमीटर. लगेच नाव देऊ आपण त्याला ए अँड बी 6 सेंटीमीटर. त्यासाठी मॅथेमॅटिकल कन्सेप्ट काय असते, तर हा आपल्याला प्रोट्रॅक्टर यूज करायचा आहे. हा जो पॉईंट आहे तो बरोबर या ए पॉईंटवर ठेवायचा आहे आणि ही जी लाईन आहे ती बरोबर या लाईनवरती ठेवायची आहे. अशा प्रकारे बरोबर 90 डिग्रीवरती पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला आणि अशीच ॲक्शन आपल्याला बी वरती घ्यायची आहे. आता यामधून आपल्याला लाईन आखायची आहे. आता यामुळे या दोन एकमेकांची काटकोन झालेले आहेत. आता पुढील स्टेप आहे ती 4.5 सेंटीमीटर आपल्याला घ्यायचं आहे. त्यासाठी 4.5. आता आपण प्रॉपर्टी ज्या पाहिल्या त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की रेक्टँगलच्या समोरासमोरील बाजू या एकमेकांशी एकरूप असतात. ओके, मग आता हा जो पॉईंट आलेला आहे हा 4.5 सेंटीमीटर दिलेला आहे. त्यामुळे इकडची जी येणार आहे ती पण 4.5 सेंटीमीटर्स येणार आहे. त्यामुळे मी दोन्हीकडनं माप तेच घेतलेलं आहे. त्यामुळे ही बाजू आणि ही बाजू एकरूप झालेली आहे. आता डी सी आपल्याला या पॉईंटमधूनच काढून घ्यायचे आहे. डी अँड सी. त्याच्यामुळे आता ही आणि ही सुद्धा एकमेकांशी कॉन्ग्रुएंट आलेली आहे, म्हणजे एकरूप आलेली आहे. त्यामुळे हिची सुद्धा लेंथ 6 सेंटीमीटर झालेली आहे. ओके, आता आपण चेक करूया सर्व बाजू सेम आहेत का. 6, 4.5
4.5 6. त्यामुळे आपलं हे जे आन्सर आलेलं आहे ते अगदी राईट आलेलं आहे. सेकंड क्वेश्चन इज ड्रॉ अ स्क्वेअर WXYZ विथ साईड 5.2 सेंटीमीटर. आता या ठिकाणी स्क्वेअर दिलेला आहे. स्क्वेअर म्हणजे काय? इफ ऑल साइड्स अँड ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट इट इज कॉल्ड अ स्क्वेअर. आता या ठिकाणी आपण एक रफ फिगर काढूया स्क्वेअरची. आता ही आणि ही या चारही बाजू सेम आहेत आणि त्यांचे जे कोन आहेत ते सुद्धा 90 डिग्री आहेत. आता ह्याला पण आपण नाव देऊया WXY अँड Z. म्हणजे आता प्रत्येक बाजू ही जी आलेली पाहिजे ती किती आलेली पाहिजे तर 5.2 सेंटीमीटर. ओके. बिफोर द सॉल्विंग इट वी नो द प्रॉपर्टीज ऑफ अ स्क्वेअर. फर्स्ट इज डायगोनल्स आर ऑफ इक्वल लेंथ. ओके. म्हणजे याच्या ज्या डायगोनल्स आहेत ह्यांची जी लांबी आहे ती सारखी आहे. दॅट इज दे आर कॉन्ग्रुएंट. त्यामुळे ते एकरूप आहेत. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. हे जे कर्ण आहेत ते एकमेकांना छेदतात. थर्ड प्रॉपर्टी डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके. म्हणजे हे जे इथं एकमेकांना जे छेदतात ते परपेंडिक्युलर होतात. परपेंडिक्युलर म्हणजे काय तर ही कन्सेप्ट नीट बघायची. परपेंडिक्युलर म्हणजे हा जो डायगोनल्स या डायगोनल्सवरती छेदत आहे तर इथं हा लंब होत आहे. म्हणजे लंबच म्हणजे काय तर हे जे चार कोन होत आहेत ते सुद्धा 90 डिग्रीचेच होत आहेत. देन डायगोनल्स बायसेक्ट द ऑपोजिट अँगल्स. ओके. म्हणजे डायगोनल्स हा इथून जो निघत आहे तो ऑपोजिट अँगलला जाऊन छेदत आहे. इथून जो निघत आहे तो ऑपोजिट अँगलमध्ये जाऊन एंड होत आहे किंवा छेदत आहे. त्याप्रमाणे आता आपण ही सोडूया. फर्स्ट वी ड्रॉ XY 5.2 सेंटीमीटर. नेम इट X and Y 5.2 सेंटीमीटर. आता त्या प्रोट्रॅक्टर बरोबर 90 डिग्रीला यामधून सुद्धा बरोबर सेंटर जो आलेला पाहिजे ही सेंटरची लाईन ती बरोबर त्या पॉईंटवरतीच आलेली पाहिजे. आता मी यामधून रे काढून घेते. आता ह्याची 5.2 लेंथ आहे. स्क्वेअर आहे म्हणजे चौरस आहे तर त्याची पण आपल्याला तेवढीच घ्यायची आहे. फाईव्ह 5.2. आता या वायवरती आणि एक्सवरती ठेवून आपल्याला त्याचे पॉईंट काढायचे आहेत. आपल्याला स्क्वेअरचं नाव काय दिलेलं आहे WXYZ. त्यामुळे मी इथं WXYZ असे नावं दिलेले आहेत. आणि आता हे जे आहेत ते आपल्याला जॉईन करायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल याची सुद्धा 5.2च लेंथ आलेली आहे. 5.2 सेंटीमीटर 5.2 सेंटीमीटर 5.2 सेंटीमीटर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण स्क्वेअर काढतो तेव्हा ह्याला काटकोन करायला बिलकुल विसरायचे नाही. स्क्वेअर आणि रेक्टेंगलचे बेस. थर्ड क्वेश्चन इज ड्रॉ अ rhombus KLMN such that its side is 4 centimeter and measurement of cone K is equal to 75 degree. आता या ठिकाणी रोम्बस म्हणजे काय तर समभुज चौकोन. आणि तुम्हाला जर का डेफिनेशन माहिती पाहिजे असेल तर इफ ऑल साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर ऑफ इक्वल लेंथ ऑर कॉन्ग्रुएंट इट इज कॉल्ड अ रोम्बस. ओके. म्हणजे साधारण आपल्याला डायग्राम अशी काढावी लागेल.
म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल. आता हा क्वाड्रिलॅटरलच आहे, 4 बाजू आहे त्याला. ओके. आता KLMN, मग आपण त्याला नाव देऊ KLMN. आता या ठिकाणी आपल्याला 4 सेंटीमीटर ह्याची लेंथ दिलेली आहे, 4 सेंटीमीटर. आता डेफिनेशननुसार आपल्याला कळलेलं आहे की समभुज चौकोन म्हणजे काय. आता सॉल्विंगच्या आधी मी तुम्हाला ह्याचे गुणधर्म सांगते. प्रॉपर्टी ऑफ रॉम्बस. फर्स्ट इज ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, म्हणजे हे समोरासमोरील अँगल जे आहेत ते एकमेकांशी एकरूप आहेत. आता हा तुम्हाला दिसत असेल, हा ॲक्यूट अँगल झालेला आहे आणि हे दोन जे झालेले आहेत ते ऑप्ट्यूस अँगल झालेले आहेत, पण ते दोन्हीही एकमेकांशी एकरूप आहेत, केचा एमशी आणि एनचा एलशी. त्यानंतर सेकंड, डायगोनल्स बायसेक्ट ऑपोजिट अँगल्स ऑफ अ रोम्बस. म्हणजे ह्याचे जे डायगोनल झालेले आहेत ते एकमेकांशी छेदत आहेत आणि छेदताना समोरच्या अँगलला जाऊन छेदत आहेत. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर अँड दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता या ठिकाणचे सुद्धा जे डायगोनल्स निघालेले आहेत ते समोरच्या डायगोनल्सला जाऊन छेदत आहेत. असे छेदत आहेत की ते परपेंडिक्युलर होत आहेत. म्हणजेच काय, तर ते लंब होत आहेत. लंब झाल्यामुळे इथं जो तयार होणारा जो कोन आहे तो 90 डिग्री होत आहे. 90 90 90 90. ओके, मग आता पहिले आपण ही डायग्राम ड्रॉ करूया. त्यासाठी फर्स्ट आय ड्रॉ अ लाईन ऑफ KL 4 सेंटीमीटर. नेम इट KL 4 सेंटीमीटर. आता त्यापुढे नेक्स्ट ॲक्शन आपल्याला दिलेली आहे. केचा कोन दिलेला आहे म्हणून मी KL ड्रॉ केली. नाही तर यापैकी कोणतीही ड्रॉ करता आली असती, पण के दिल्यामुळे 75 डिग्री म्हणजे बरोबर 70 आणि 80च्या मिडल पॉईंट. आता यामधून आपण लाईन ड्रॉ करू. आता कंपासमध्ये ॲक्युरेटली 4 सेंटीमीटर घेतलेलं आहे मी. आता याचे प्रॉपर्टीज काय आहे, तर सर्व बाजूंची जी लेंथ आहे ती सेम असते. ओके, म्हणून 4 सेंटीमीटर एकाची दिलेली आहे. त्यावरनं आता या के पॉईंटवरनं मी इथे एल पॉईंटवरनं इकडच्या लाईनसाठी, आणि आता हा के जो पॉईंट आलेला आहे, के पॉईंटवरनं हा जो पॉईंट काढलेला आहे त्याला आपल्याला नाव द्यायचं आहे एन. आणि या एनवरनं इकडे सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. ओके, इथनं थोडासा मोठा करते. आता हे जॉईंट करायचे आहे. एलपासून हा पॉईंट जॉईंट करायचा आहे. बरोबर जिथे छेदले गेलेले आहेत तिथेच आपल्याला जॉईंट करायचे आहे. आता याला पण आपल्याला नाव द्यायचं आहे एम. आता सर्व 4 सेंटीमीटर आलेत का बघू आपण. ॲक्युरेटली आलेले आहेत, म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते अगदी राईट आलेलं आहे. अशा प्रकारचे एक्झाम्पल जेव्हा येतात तेव्हा आपण डायग्राम काढून डायरेक्ट सोडून द्यायची नाही आहे. तर त्याची जी लेंथ दिलेली आहे, लेंथ कोन, हे सर्व आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे. म्हणजे आउट ऑफ मार्क्स आपल्याला इझिली मिळतात. फोर्थ क्वेश्चन, इफ डायगोनल ऑफ रेक्टेंगल इज 26 सेंटीमीटर अँड वन साईड इज 24 सेंटीमीटर, फाइंड द अदर साईड. आता डायगोनल ऑफ रेक्टेंगल इज 26 सेंटीमीटर. इथे मी एक डायग्राम काढलेली आहे रेक्टेंगलची, तर त्याला आपण 26 सेंटीमीटर हे डायगोनल करून टाकू. अँड वन साईड इज 24 सेंटीमीटर, फाइंड द अदर साईड. आता या ठिकाणी वन साईड इज 24 सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणजे थोडीशी टॅक्ट वापरायची की 24 आणि 26चा जवळचा संबंध आहे, म्हणजे ही लेंथ आहे. त्यामुळे लेंथ आपण 24 सेंटीमीटर घेऊया. या ठिकाणी रुंदी जर का घेतली तर तुमचे उत्तर पण चुकण्याची शक्यता असते. आता ह्याला आपण नाव देऊया, ABCD देऊ.
ए बी सी आणि डी. आता आपण काय केलेलं आहे, लेट रेक्टँगल ए बी सी डी बी द गिवन रेक्टँगल. ओके, म्हणजे हा जो आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेला आहे रेक्टँगल तो आपण इथं घेतलेला आहे. लेंथ बी सी इज 24 सेंटीमीटर. इथे लिहू आपण लागलं तर आता लेंथ बी सी इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. लेंथ बी डी 26 सेंटीमीटर. लेंथ बी सी इज इक्वल टू 24 सेंटीमीटर अँड लेंथ बी डी इज इक्वल टू 26 सेंटीमीटर. म्हणजे आता हा ट्रायंगल जो झालेला आहे बी सी डी हा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. त्यावरून आपल्याला ही जी सी डीची लेंथ आहे ती आपल्याला काढायची आहे. त्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला वापरायचा आहे किंवा आपल्याला थेरी म्हणता येईल, तर राईट अँगल ट्रायंगलसाठी जी थेरी आपण वापरतो त्याला म्हणतो पायथागोरस थेरम. मी इथे लिहिते. पायथागोरस थेरम. आता पायथागोरसचा सिद्धांत काय आहे, तर कर्णवर्ग बरोबर लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग. ओके, मग त्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे. आता येथे डायगोनल म्हणजेच आपल्याला हायपोटेन्यूज घ्यावा लागेल, तर त्यासाठीच बी डी स्क्वेअर इज इक्वल टू, इथे लेंथ घेऊ म्हणजे लांबी एवढं लक्षात राहील आपल्याला. लेंथ माप आपल्याला लक्षात ठेवता येईल. त्यासाठी लेंथ बी सी स्क्वेअर अँड प्लस लेंथ सी डी स्क्वेअर. देअरफॉर लेंथ बी डी जी दिलेली आहे ती 26 दिलेली आहे. 26चा स्क्वेअर इज इक्वल टू बी सी दिलेली आहे 24, 24चा स्क्वेअर प्लस लेंथ सी डी स्क्वेअर. 26चा स्क्वेअर म्हणजे 676 इज इक्वल टू 24चा स्क्वेअर 576 प्लस लेंथ सी डी स्क्वेअर. ओके, मग आता नेक्स्ट स्टेप आपली जी असणार आहे ती सी डी स्क्वेअर जो आहे तो आपण इकडनं घेऊया. लेंथ सी डी स्क्वेअर इज इक्वल टू 676 मायनस 576. देअरफॉर लेंथ सी डी स्क्वेअर इज इक्वल टू 100 आलेले आहे ते. देअरफॉर आता हा सी डी स्क्वेअर आलेला आहे, आपल्याला सी डी पाहिजे आहे, नॉट अ सी डी स्क्वेअर. त्यामुळे ह्याचे रूपांतर आपल्याला स्क्वेअरमधून काढून घ्यायचं आहे, म्हणजे रूटमध्ये करावं लागेल. ओके, देअरफॉर लेंथ सी डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट 100. स्क्वेअर काढून टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूंना आपल्याला स्क्वेअर रूट करून घ्यावं लागेल. त्यासाठी आता ह्याचा स्क्वेअर रूट काढून घेतला आहे मी. आता यामध्ये स्क्वेअर रूट घेतलेला आहे. देअरफॉर सी डी इज इक्वल टू, आता 100चा स्क्वेअर रूट माहिती आहे आपल्याला सर्वांना 10 सेंटीमीटर. सी डी किती आलेले आहे 10 सेंटीमीटर, म्हणजेच ही सुद्धा 10 सेंटीमीटर. ए डी जी आलेली आहे ती ऑपोजिट साईड सेम असतात म्हणून 24 सेंटीमीटर. ओके, देअरफॉर अवर आन्सर इज लेंथ ऑफ द other side of the rectangle is 10 सेंटीमीटर. ओके,